तर आपले सीआरसी प्रमुख मान्य श्री विजय सर आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सगळ्या मुलांचा आवाज होत नाही, परंतु तुम्हाला जे बक्षीस मिळालं ते पिशवे आहेत त्यांना फक्त 5 मिनिटं हात नका लावू, त्यांचा आवाज जास्त होतो. आता जी घडी करा म्हणजे आपल्या हाती करा. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आमचे मार्गदर्शक, आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो असे माननीय मनोजी काटेकर साहेब, तसेच माझे मित्र ताडाळी गावचे आमच्या ग्रामस्थ जयदीप बजागे सर, तसेच के फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज एक खरोखर आनंदासारखा दिवस आहे. कारण ज्या स्पर्धा होतात, स्पर्धा झाल्यानंतर त्यामध्ये नंबर काढले जातात, क्रमांक दिले जातात, पण काही वेळा ते कागदावरच राहतात. मी पहिल्यांदा त्या के फाउंडेशनचे आभार मानेन ते याकरता, कारण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना तुम्ही ही बक्षिसं, ज्या ट्रॉफ्या, जे काय असेल ते देऊन तुम्ही प्रोत्साहित करता आणि त्यांना त्यांच्या भविष्याची जी पुढे घोडदौड कशी राहील याची तुम्ही त्याला प्रेरणा देता. काटेकर साहेब, काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात का, त्या जर नाही सांगितल्या तर हा जो गुणगौरव आहे ना, हा एक अधुरा राहिल्यासारखं. साहेब, आमच्या शाळेतील मुलं आता का असे काही विद्यार्थी आहेत, असे काही विद्यार्थी आम्ही घडवतो का या विद्यार्थ्यांचे लोक पालक, जी पालकांची मनस्थिती प्रायव्हेट शाळांमध्ये टाकण्याची, इंग्लिश मिडियमला टाकण्याची आहे, त्या स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी आहेत खरोखर मागे पडतात. एवढे चांगले विद्यार्थी आहेत, तुम्ही तपासणी करा, या बघा, आमचे विद्यार्थी खरंच कुठं मागे नाही. एवढा चांगला अभ्यास आहे का. आम्ही काय करतो माहिती आहे का, पूर्वी काय व्हायचं, विद्यार्थी जास्त संख्या असायची आमच्याकडे, खूप असायची, 100-125 विद्यार्थी. तुमच्या काळात एका वर्गात 80 ते विद्यार्थी, 90 ते विद्यार्थी कुठेच गेले. आता आमच्याकडे 40-50 विद्यार्थी, 30 विद्यार्थी. आमचं असं आहे का आम्ही प्रत्येक विद्यार्थी वैयक्तिक मार्गदर्शन करतो. वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला जवळ घेऊन घेतो, त्याचा अभ्यास कसा आहे, त्याचा घरी दिलेला अभ्यास करतो का नाही, या सगळ्या बाबींची आम्ही विचारपूस करतो. आणि तेव्हा निश्चितपणाने या विद्यार्थ्यांचं भविष्य ना का खरोखर सांगतो का, ज्याप्रमाणे साहेब तुम्ही या शाळेमध्ये शिकून मोठे झालेले आहात आणि खरं यातील बरेच विद्यार्थी असे असतील तर याच शाळेमध्ये शिकून खूप मोठे होणार आहेत आणि ते निश्चित नावलौकिकी करतील. अशा प्रकारचे विद्यार्थी तयार होतात. याचं कारण असं आहे, मी ॲज अ सीआरसी प्रमुख म्हणून या विद्यार्थ्यांची साहेब मी 15 दिवस किंवा आठवड्याला येऊन चेकिंग करतो, त्यांची तपासणी करतो, विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत काय, त्यांना त्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. तुम्ही काय केलं पाहिजे त्या प्रकारचं त्यांना सांगितलं जातं, त्या प्रकारचं ते काम केलं जातं. म्हणून साहेब, हेच आमचे विद्यार्थी गरीब आहेत, पण निश्चित या गरिबीतून हे विद्यार्थी जेव्हा मोठे होते तेव्हा खरंच बरेच विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS 100% होती, याची मला आता खात्री आहे. मी विद्यार्थ्यांना सांगेन का अशाच प्रकारे तुम्ही प्रगती करा. ज्याप्रमाणे सरांनी जेव्हा तुमचा आदर्श गुणवान विद्यार्थी कोण आहे हे सांगितलं नव्हतं, ते गुपित ठेवलं होतं, अशाच प्रकारचं तुमच्यामध्ये गुप्त जे सुप्त गुण आहे, या सुप्त गुणांना वाव जर मिळाली का तुम्ही निश्चितच पुढे जाणार आहात. आणि हे सुप्त गुणांना वाव द्यायचं काम या के फाउंडेशनने केलं. के फाउंडेशन खरं तुमचे मानवी आभार तेवढे थोडेच आहे. मी एक सांगेन विद्यार्थ्यांना का जेव्हा आपण रस्त्यात चालतो तेव्हा काय होते, जर आपण पायामध्ये बूट असेल आणि या बुटामध्ये जर एखादा दगड जर गेला, एखादा तुकडा दगडाचा थोडासा गेला तर आपल्याला चालायला त्रास होतो, चालता येत नाही.
आपण लगडतो, मग आपल्याला काय वाटतंय का आपण थांबतो आणि तो दगडाचा तुकडा आहे तो बाहेर काढतो आणि आपण सुरळीतपणे चालायला सुरुवात करतो. मग तशा प्रकारे तुमच्यामध्ये जर तुम्हाला काही मोबाईल झालं, जास्त पाहण्याचा किंवा जास्त खेळण्याचा, हे जे गुण जर तुमच्यामध्ये असा कोणता अवगुण